नमस्कार, मी रुपाली इन कॅनडा या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। मी आता मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहेत। या एअरपोर्टला घ्यायला मला भाऊ आलेला आहे आणि आम्ही कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच आमच्या गावी निघालो, ते म्हणजेच माझ्या माहेरी शिरपूर या गावाला। लांबचा प्रवास करून आल्यामुळे आम्ही फार थकलो होतो, त्यामुळे आम्ही नाशिक जवळच्या चांदवड या घाटात थांबलो आणि तुम्ही बघू शकतायत घाटात अतिशय सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सर्वत्र असे धुक्याचे वातावरण पसरलेले आहे। मी आता आमच्या गावी शिरपूरला पोहोचलेली आहे। सकाळचे 9 वाजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी सकाळ झालेली आहे। मी माझ्या या गावात या रस्त्यांवर जिथे मी लहानाची मोठी झाली, मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी लग्नानंतर सातासमुद्रापलीकडेच जाईल आणि या गावात येण्यासाठी मला वर्षानुवर्ष वाट बघावी लागेल। खरंच एका स्त्रीचे आयुष्य फार वेगळे असते, बऱ्याच गोष्टी या आपोआप घडत जातात। असो, पण आता माझी प्रतीक्षाही संपलेली आहे आणि मी आता लवकरच माझ्या घरी पोहोचत आहे। चला तर मग बघूया। ही आहे आमच्या गावाची नदी। सगळेजण आमचे अतिशय आतुरतेने वाट बघत होते आणि बघू शकताय तुम्ही डेकोरेशन सुद्धा अतिशय सुंदर केलेले आहे। ही आहे माझी लहान वहिनी योगिताने खूप छान डेकोरेशन केलेले आहे। त्याचबरोबर माझ्या आईने, माझ्या लहान बहिणीने देखील तिला मदत केलेली आहे। आमचे योगिताने ऑक्शन केले आणि मग त्यानंतर आम्ही आत गेलो आणि मग गीतांश आणि रियांशने केक कटिंग केली। ही आहे माझी लहान बहीण, माझी आई, वहिनी, हे आहेत माझे वडील आणि त्याचबरोबर माझ्या दोघी भाच्या, माझा मोठा भाऊ, बहिणीचा मुलगा, सगळ्यांनी आमचे अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत केलेले आहे। मी सर्वांना धन्यवाद करते आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। नंतर थोड्या वेळाने फ्रेश होऊन आम्ही श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, हे आमच्या घराजवळच आहे, त्या ठिकाणी आम्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो। चला तर मग बघूया बालाजी मंदिर।
या मंदिरात बघू शकताय तुम्ही व्यंकटेश बालाजी महाराज यांची मूर्ती, त्यानंतर देवी पद्मावती आणि देवी महालक्ष्मी यांची सुंदर अशी मूर्ती आहे।